मुंडक उपनिषदाचं दुसरं मुंडक, त्याचा खंड पहिला, मंत्र पहिला, पहिलं मुंडक पूर्ण झालेलं आहे. तदेतत् सत्यं यथा सुदीप्तात् पावका निस्फुलिंगा सहस्रशः प्रभवन्ते च रूपाः तथा अक्षरा विविधाः सौम्य भावा प्रजायन्ते तत्र चैवाप्यन्ति. अन्वयाचा आहे तत् एतत् सत्यम यथा दृष्टांत दिलेला आहे. सुदीप्तात् पावका स्वरूपाः विस्फुलिंगाः सहस्रशः प्रभवन्ते तथा हे सौम्य अक्षरात् विविधाः भावाः प्रजायन्ते तत्र चैव अपयन्ति. अर्थात आहे तत् एतत् सत्यम, ते सत्य आहे. ज्याप्रमाणे यथा सुदीप्तात् पावकात प्रज्वलित अग्नीपासून स्वरूपा विस्फुलिंगा सहस्रशः प्रभवन्ते, म्हणजे स्वरूपा म्हणजे त्याच स्वरूपाच्या हजारो ठिणग्या, सहस्रशः विस्फुलिंगा हजारो ठिणग्या प्रभवन्ते उत्पन्न होतात. तथा त्याप्रमाणे हे सौम्य, हे प्रिय शिष्या, अक्षरात म्हणजे अक्षर ब्रह्मापासून विविधा भावा प्रजायन्ते, विविध भाव म्हणजे तो जीव भूभव होणे या अर्थी घेतलेला आहे. जे जे झालेलं आहे ते सगळे विविध अनेक अनेक तऱ्हेचं झालेलं आहे. ते सगळं या अक्षर ब्रह्मापासूनच निर्माण होतो. तत्र चैव अपयन्ति, ते सर्व त्यातच जाऊन मिळतं. हे सर्व त्यातच जाऊन मिळतात. या पहिल्या मुंडकामध्ये त्याने आपल्याला अपराविद्येचं कार्य सांगितलं होतं. आणि ते कार्य कोणतं? अपराविद्येचं संसार. संसार हेच ते कार्य आहे. आणि ते आता त्या प्रथम मुंडकामध्ये आपण असं पाहिलेलं आहे की ते म्हणजेच अपराविद्येचं कार्य कसं असार आहे, या संसार कसा आकार आहे हेही तिथं ते दाखवून दिलेलं आहे. आता असार काय आहे हे कळल्यानंतर मग सार काय आहे हे समजायला पाहिजे. तेव्हा जे सार आहे, जे सत्य आहे, जे अधिष्ठान रूप परम कारण आहे, असं जे अक्षर ब्रह्म की ज्याच्यापासून हा संसार संभवतो आणि पुन्हा ज्यामध्ये लीन होतो, जो मुळातच पराविद्येचा म्हणजे ब्रह्मविद्येचा विषय आहे. आणि ज्याचं ज्ञान आपल्याला झालं असताना पुन्हा काही आता जाणायचं राहत नाही, सर्व ज्ञात होतं. त्याचं प्रतिपादन या द्वितीय मुंडकामध्ये केलेलं आहे. कारण मुळात शौनकाने अंगिरसांना प्रश्नच असा विचारला होता की जो एकच जाणला असताना सर्व काही जाणल्यासारखं होतं तो कोण ते सांगा. आणि याचं उत्तर यामध्ये दिलेलं आहे. या मुंडकामध्ये, या द्वितीय मुंडकामध्ये याचं उत्तर दिलं जात आहे. अक्षर ब्रह्म हे मुळात गुप्त आहे. हरी हा गुप्त आहे. तेव्हा ते जाणून घेण्यासाठी म्हणून दृष्टांत या ठिकाणी दिलेला आहे. तसं चटकन कळणार नाही म्हणून ते दृष्टांत रूपाने आपल्याला समजावून देत आहे. दृष्टांत कोणता आहे तर सुदीप्त म्हणजे अत्यंत प्रखर प्रज्वलित झालेला, अत्यंत पेटलेला असा अग्नी, त्याच्यापासून ज्या प्रकारे तत्सदृश्य हजारो ठिणग्या उत्पन्न होत असतात आणि पुन्हा त्यातच त्या लयही पावत असतात, विलीनी होत असतात. त्याप्रमाणे या अक्षर ब्रह्मापासून अनेक देहरूप ज्या उपाधी आहेत त्यांना अनुसरून दोन प्रकारचे भाव म्हणजेच जीव हे उत्पन्न होत असतात आणि पुन्हा त्याच्याच ठिकाणी ते लीन होतात. त्या अग्नीच्या दृष्टांतावरून जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य म्हणजे वास्तव ऐक्य हे त्यांना सांगायचं आहे. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नीमधून उत्पन्न होणारी प्रत्येक ठिणगी ही मुळात अग्निरूपच असते. ती अग्नीपासून जरी वेगळी दिसत असली तरी सुद्धा ती अग्नीचीच असते. आणि एखाद्या ठिणगीला समजा असा अहंकार निर्माण झाला
की मी अमुका, मी टिंगी किंवा मी एक अग्नीची शरा, असं जर तिला वाटलं, सांगीपणाचा भाव क्षणभर जर तिच्या ठिकाणी आला तर तो फक्त क्षणभर राहतो. कारण तिचं स्वतंत्र अस्तित्व म्हणजे तिचा मीपणा हा मुळातच क्षणभंगूर असतो. क्षणभरच ती मीपणानं चकाकते किंवा चमकते म्हणूया, आणि लगेच पुढच्याच क्षणी ती अग्नीत लुप्त होते. ती वेगळी जेव्हा असते त्यावेळी सुद्धा तिच्यामध्ये अग्नीच असतो. अग्नीपासून ती वेगळी होऊच शकत नाही. समुद्राचे आणि लाटेचं उदाहरण अनेकदा आपण पाहिलं आहे. इथं अग्नीच्या खिंडीचं फक्त उदाहरण घेतलंय तुम्ही. आणि अशीच स्थिती परमात्मा आणि जीवात्मा यांच्या संबंधात सुद्धा आहे. हे मुळात वेगळे भासत जरी असले तरी ते तसे स्वरूपता एकरूप आहे. मुळात ते एकरूप आहे. अक्षर अविनाशी अशा परमात्म्यापासूनच हे असंख्य जीवात्मे निर्माण होत आहेत आणि काही काळ त्यांचं वेगळं अस्तित्व ते दाखवतात आणि पुन्हा त्या परमात्म्यामध्ये ते विलीन होतात. हे ज्ञान ज्याला होईल याला ज्ञान म्हणलेले त्यांनी. मनुष्याला हे कळायला पाहिजे, जीवाला हे कळायला पाहिजे की मी त्या परमात्म्याचाच आहे, त्याचाच अंश आहे, त्याच्यातूनच माझी निर्मिती आहे आणि त्याच्यातच मी विलीन आहे. मला वेगळं अस्तित्व नाही, मी त्याच्याहून वेगळा नाही, हे कळलं पाहिजे. आणि हे ज्याला कळलं त्याला ज्ञान झालं असं. आणि हे ज्ञान ज्याला होईल तो मीपणा गाजवणारच नाही. हरदासची कथा मूळ पदावर कसं येतं बा, ज्याला अहंभाव राहणार नाही. आणि असं जेव्हा होईल त्यावेळी तो मनुष्य आत्मज्ञानी होईल, त्यालाच ब्रह्मविद असं म्हणतात. तेव्हा अनेकत्वामध्ये एकत्व पाहणं फक्त पिंडीच हा अनुभव नव्हे, म्हणजे नुसतं आपणच त्या परब्रह्मापासून वेगळे नाही तर त्याचेच आहोत, परब्रह्म स्वरूपच आहोत असं नुसतं वाटणं नव्हे, तर अनेक अनेक जे जीव मात्र दिसत आहेत ते सुद्धा परब्रह्मच आहे असं वाटणं हा ब्रह्मांडी अनुभव आहे. तर या अनेकत्वामध्ये एकत्व पाहणं हेच ज्ञानाचं प्रधान लक्षण आहे. ज्ञान झाल्याची खूण कुठली की त्या सर्व अनेक 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 गोष्टींमध्ये एक ब्रह्म आहे, एक परमात्मा पाहणं यालाच म्हणतात ज्ञान. जगामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी प्रत्येक शब्द मार्मिक असतो, दिसणारा असा शब्द घातलेला आहे म्हणतात. परमात्म्याचा अंश त्या प्रत्येकात आहे. जे जे काही दृश्य रूपाला भूभव भाव असं शब्द आलेलं आहे मूळ मंत्रात, जे जे झालेलं आहे त्यामध्ये परमात्म्याचा अंश आहे. आपल्या ठिकाणी सुद्धा तो अंश आहे. मग आता प्रश्न असा उपस्थित होतो की आपल्या ठिकाणी जर परमात्म्याचा अंश आहे तर मग त्या परमात्म्याचे गुण आपल्या ठिकाणी मग का दिसून येत नाही असं कोणीतरी विचारणार. कारण का दिसून येत नाही? कारण तो तर अविनाशी अक्षर आहे असं म्हणता इथंच म्हणलेलं आहे आता, आणि जीव तर विनाशी आहे, क्षर आहे. परमात्मा ज्ञान स्वरूप आहे आणि जीव अज्ञानी आहे. परमात्मा सुखस्वरूप आहे तर जीव कधी सुखी तर कधी दुःखी असतो. मग याचं कारण काय? त्या मंत्राच्या दृष्टिकोनातून या संदर्भात जे प्रश्न उठतात त्यांचा विचार केला पाहिजे, थोडं खोलबुडी द्यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला त्यातून काय घ्यायचं आहे, या मंत्रातून काय त्यांना सांगायचं आहे, उपदेश कोणता करायचा आहे की जो आपल्या हिताच आहे. नाही तर नुसता मंत्र वाचायचा, त्याचा अनुभव, त्याचा अर्थ असं सगळ्या पुस्तकातून दिलेलं आहे. एवढं नुसता पुस्तके अध्यात्मून आपल्याला कुठेही उपनिषदावरची पिंचवी प्राप्त करणी यायची नाही. तेव्हा आपल्याला आपला गळा उगवायचा आहे आणि त्या दृष्टीनं आपले प्रयत्न आहे. तेव्हा पाहूया यातून काय आपल्याला हाती लागतं. परमात्म्याचं जे सच्चित आनंद हे स्वरूप
ते आपल्या हृदयामध्ये वास करणाऱ्या आत्म्याचं सुद्धा असतं. जे परमात्म्याचं आहे ते त्या जीवात्म्याचं सुद्धा आहे. फक्त त्यांचे हे धर्म आपल्या जीवनात प्रगट होत असताना ते विकृत होऊन प्रगट होत असतात. तिकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. आपल्या ठिकाणी सच्चित आनंद ही रूप प्रगट होतात, पण ती विकृत होतात, विकार होतो त्याच्यामध्ये. हा विकार जो होत असतो तो का होतो शोधलं पाहिजे. आता उदाहरणार्थ बघा, परमात्मा कसा आहे, सत्य आहे पहिल्यांदा म्हणजे असं तुझी असे आहे, म्हणजे त्याचा कधी अभाव होत नाही, त्याच्या ठिकाणी नाहीपणाची भावना कधीच नाही. आता आपल्यामध्ये सुद्धा म्हणजे माणसामध्ये सुद्धा याचं विकृत स्वरूप म्हणजे कोणतं, तर सरळ सरळ मुळातच जे अशाश्वत शरीर आपल्याला दिसत आहे, जे नाशवंत दिसत आहे, अशा त्या अशाश्वत आपल्या शरीराला तो मीपणाने मानतो. हा सारखीनाथ देह म्हणजे मी, आणि त्या देहाच्या आधाराने मी आहे असं म्हणतो. तोही मी आहे म्हणतो याचा अर्थ त्यालाही समजतं, ते त्यालाही हे ज्ञान आहे की मी आहे, पण मी काय आहे, मी देह आहे असं तो समजतो. विकृत रूप त्याचा कसं बंद त्यानं करून घेतलं, विपरीत समजूत कुठं झाली त्याची हे लक्षात घ्या. आणि आपला देह कधीही जाणार नाही अशाच भावनेनं तो वागत असतो. परमात्म्याचा आणखी एक गुण म्हणजे या अखिल विश्वात त्याची सत्ता चालते. सत या शब्दामध्ये मी चालविल्या तू चाले, मी बोलविल्या वेद बोलले असं भगवंतांनी म्हणले. माणसाची सुद्धा दुसऱ्यावर सत्ता गाजवण्याची एक सहज प्रवृत्ती असते प्रत्येकाची. जरा थोडा अधिकार त्याच्या हातात मिळाला की माणसाला त्या सत्तेचा लगेच मद चढतो. सून घरात यायचा अवकाश. कशा तऱ्हेनं सासू सत्ता गाजवते. हे मूळ सत्तेचं खरं तर विकृत स्वरूप आहे. आता परमात्म्याचा सत नंतर दुसरा कोणता धर्म सांगितला आपण, चित्त. परमात्मा हा चित्त म्हणजे चैतन्य स्वरूप आहे, आणि त्याच्यामुळेच लीलया सहजरित्या काय होते, ही सृष्टी संपूर्ण सगळी निर्माण होते आणि ती तशी चालत राहते. तिच्यात जे चैतन्य आहे त्या परमात्म्याचं आहे. सृष्टीमधील सर्व अखिल कार्य ही त्या परमात्म्याच्या चित शक्तीनं चालतात. आणि म्हणून माणसामध्ये सुद्धा ही आत्म्याचा अंश आहे ना, परमात्म्याचा अंश. त्यामुळे माणसाला सुद्धा कर्म केल्याशिवाय अजिबात चैन पडत नाही. तो सुद्धा स्वतःचा म्हणून प्रपंच उभारतो. जसा परमात्म्यानं ब्रह्मांड सृष्टी निर्माण केली तसं मनुष्य सुद्धा स्वतःचा प्रपंच उभारतो आणि त्यासाठी तो सदैव धडपड करत राहतो. फरक एवढाच आहे की परमात्मा हा साक्षीत्वाना राहतो आणि अकर्तेपणानं सृष्टी चालवतो. अर्थात तो बंधनातीत राहतो आणि मनुष्य मात्र कर्तेपणाचा अभिमान घेतो म्हणून बंधनात पडतो आणि कर्मफलाची आसक्ती धरतो म्हणून सुख दुःख त्याला भोगावे लागतात. सुख कुठे होते हे जर लक्षात आले तर ती सुधारता येईल त्याला. तिसरा परमात्म्याचा धर्म आपण सांगितला आनंद, सच्चित आनंद. तो परमात्मा आनंद स्वरूप आहे, आनंदमयच आहे. माणूस सुद्धा आनंदमय आहे. थोडस सुद्धा दुःख माणसाला नको असतं. फरक एवढाच आहे की परमात्मा आपला आनंद हा आपल्यातच भोगत असतो, तर माणूस हा आनंद भोगण्याच्या तळमळीने तो इंद्रियांच्या द्वारे ह्या आनंदमय नसलेल्या जडवस्तूंच्या मागे लागतो. मुळातच त्या वस्तू जड आहेत, त्यातून आपल्याला आनंद मिळेल असं त्याला वाटतं. त्याचं ठिकाण चुकलेलं आहे आनंद शोधण्याचं. आणि या सगळ्याचं मूळ कारण काय, असं हे त्याचं विकृत स्वरूप होण्याचं कारण काय आहे. तरी चूक कुठे घडते, तर परमात्म्याच्या ठिकाणी आत्मबुद्धी सदैव आहे, तर माणसाच्या ठिकाणी देहबुद्धी आहे. आत्मबुद्धीमध्ये आनंदाचा अनुभव आहे, तर देहबुद्धीमध्ये दुःखाचा अनुभव आहे.
म्हणून आत्मबुद्धीमुळे परमात्मा सर्व ठिकाणी सगळ्याला तो व्यापून राहिलेला आहे. केवळ आत्मरूप असल्यामुळे सदैव मनुष्यानं जर आत्माकार वृत्तीत राहिलं तर तो सर्व व्यापक होईल, बुद्धी विशाल होईल त्याची. आत्मबुद्धीत सतत राहणं, तो अत्यंत निस्वार्थी परमात्मा होण्याचा, निरपेक्ष होण्याचं कारण सदैव तो आत्मबुद्धीत आहे. आत्मविस्मृती कधीच नाही त्याला, आणि म्हणून सर्व व्यापक अशी त्याची बुद्धी झालेली असल्यामुळे परमात्मा सर्व व्यापक झालेला आहे, म्हणून तो निस्वार्थी आहे. आणि देहबुद्धी असल्यामुळे मनुष्य मात्र आपल्या फक्त देहालाच तो फक्त व्यापून आहे, आणि म्हणून फक्त देहाचाच तो विचार करतोय, आणि म्हणून तो अत्यंत स्वार्थी झालेला आहे. आता त्या देहबुद्धीतून तो आत्मबुद्धीमध्ये जाणं, समर्थ सांगतात ना, देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, हार मला तो सांगितलंय. फक्त अध्यात्म एवढंच आहे आणि हेच आहे, आणि हा सगळं अध्यात्म आलेला आहे. देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, यालाच अध्यात्म म्हणतात. आणि हेच ही उपनिषद आपल्याला सांगतायत. पुढील मंत्रात सुद्धा या अक्षर ब्रह्माचं स्वरूप त्यांनी सांगितलेलं आहे. त्यातल्या प्रत्येक पदाचा आपण विचार करणार आहोत. मंत्र काय आहे पहा पुढचा. दिव्यो ह्यमूर्त पुरुष सबाह्यांतरो ह्यजा अप्राणो ह्यमना शुभ्रो ह्यक्षरात् परतः परा. अन्वयाचा आहे दिव्या अमूर्तः पुरुषः सबाह्यांतरः बाह्याभ्यंतरः अजः अप्राणः अमनः हि शुभ्रः परतः अक्षरात् परः. अर्थ असा आहे, तो पुरुष म्हणजे परमात्मा दिव्य अमूर्त अंतर्बाह्य व्यापून राहणारा, अज प्राणरहित मनरहित शुद्ध आणि अक्षर ब्रह्माहूनही श्रेष्ठ आहे, त्याच्याही अतीत आहे. परशब्दाचे दोन्ही अर्थ होतात. परात्परा विवरण असं आहे, नामरूपात्मक या जगाचं कारण. जग कसं आहे, नाम आणि रूप या जगाला आहे, पण याचं कारण, या जगाचं जे कारण त्याला अव्याक्त असं म्हणतात. पण त्याच्याही पलीकडे असणार जे ब्रह्म त्याला काय म्हणतात, नाम रूप उपाधी रहित निरुपाधिक असं अक्षर ब्रह्म म्हणतात. सोपाधिक आणि निरुपाधिक असे दोन प्रकार येतात. ज्याला माया हा उपाधी लागलेला आहे, माया उपाधी ब्रह्म, आणि जो निरुपाधिक आहे, खरं खरं ही निरुपाधिक अक्षर ब्रह्म म्हणजेच परब्रह्म होय. इथं परब्रह्माचं वर्णन झालेलं आहे. आणि हे परब्रह्म कसं आहे, निर्विशिष्ट आहे, म्हणजे कोणताही विशेष त्याचा सांगता येत नाही. अमुक असं आहे म्हणून सांगता येत नाही, हे असं आधीच सांगितलं त्यांनी. तरी सुद्धा आपल्याला त्यांनी आणि त्याचं स्वरूप सगळं वर्णन करून सांगितलं. सर्व विशेष रहित आहे ते. आता त्याचं हे जे स्वरूप आहे ते या मंत्रद्रष्ट्याविषयी, ते त्यांच्या अनुभवाला आलं, प्रकृतीला आलं, ते या मंत्रात त्यांनी वर्णन केलेलं आहे. पहिलं पोर येतोय दिव्यम किंवा दिव्या, दिव्यो म्हणजे दिव्या असा शब्द आलेला आहे. दिव्य म्हणजे स्वयंप्रकाश, म्हणजे स्वस्वरूपाच्या ठिकाणी जे स्थित आहे, दिव्याचा अर्थ आहे जे अलौकिक आहे. लौकिकात त्याला इतर कोणत्याही प्रकाशमान, कोणत्याही गोष्टीपासून ते प्रकाशमान होत नाही, असं जे आहे त्याला स्वयंप्रकाश असं म्हणायचं. म्हणजेच याला तेजोमय असं म्हणतात. परमात्म्याचं स्वरूप कसं आहे, तेजोमय आहे. कधी काळी जरा ध्यान करताना जर अनुभव आला तर लक्षात घ्या की तेजाचा अनुभव. परमात्मा रूप रहित असा प्रकाश घन आहे. शब्द मार्मिक आहे, प्रकाश घन आहे.
पण कसा रूप रहित. एरवी काय होतंय आपल्याला, प्रकाश असेल तरच रूप दिसत. हा रूप रहित आहे पण प्रकाशघन आहे. रामकृष्ण परमहंसांनी याला या संदर्भात काय म्हणलेलं आहे, फार मार्मिक म्हणलंय त्यांनी. प्रकाशाचे कोणतेही गुणधर्म नसलेला तो प्रकाश आहे. प्रकाशाचे जे गुणधर्म असतात त्यातला कोणताही गुणधर्म याला लागू पडत नाही, परंतु तरी सुद्धा तो प्रकाशच आहे. आम्ही त्याला प्रकाशच म्हणू, म्हणून याला स्वयंप्रकाश. पुढचं पद येत आहे अमूर्त. दिव्य हे पद झाल्यानंतर अमूर्त असं. दिव्य, दिव हा धातू जो आहे त्याला प्रकाशमान होणे असा त्याचा मूळ अर्थ आहे धातूचा. दिव म्हणजे तो अमूर्त आहे, म्हणजेच त्याला मूर्ती किंवा आकार नाही, त्याला देह नाही, तो निराकार आहे, इंद्रियांना कळणारा तो नाही. आकार असेल तर इंद्रियांना कळेल. अमूर्त म्हणजे सर्व मूर्त पदार्थ रहित. याचाच अर्थ म्हणजे जो सर्वत्र व्यापक आहे. कारण एखादी गोष्ट आकार जेव्हा घेते, मूर्त रूपाला येते, तेव्हा ती मर्यादित होते. हा अमूर्त आहे याचाच अर्थ त्यांना सांगायचा आहे की तो व्यापक आहे. कशी मूर्ती आकार घेणार तो, सगळीकडे तोच आहे, सर्व व्यापक होऊन बसलेला आहे आणि म्हणून त्याला आकार घेणं शक्य नाही. पुढे त्यांनी म्हटलेला आहे तो अज आहे. अज स्वतः पासून किंवा इतर कोणाही पासून जो उत्पन्न होत नाही त्याला अज म्हणजे जन्म. अनादि असा हा उत्पत्तीचा निषेध केलेला आहे त्यांनी. इतर सर्व सगळ्या भाव विकारांचा त्याबरोबर आपोआप निषेध होत जातो. ज म्हणजे जन्मणे, जन्मल्यानंतरच पुढे मग अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि नश्यति. हे सगळे षडविकार जे आहेत ते जन्मापासून सुरुवात होतात. ज्याला जन्मच नाही त्याला पुढचेही विकारही नाही, म्हणून हा सर्व विकार रहित आहे. हेही त्या पदात गृहीत झालं. अज आहे म्हणण्यामध्ये तो अविकारी आहे हेही सांगून टाकलं. आणि जे विकारी असतं ते विनाशी असतं, ज्याच्यात परिवर्तन घडत जातं ते विनाशी असतं. हा अविकारी आहे म्हणून हा अविनाशी आहे. हा अज आहे म्हणून हा अनंत आहे किंवा अविनाशी आहे. याला जन्मच नाही, मग नाश कुठला. हा अनादि आहे म्हणून हा अधिकारी आहे. पुढे तरी म्हणलेलं आहे तो बाह्याभ्यंतर आहे. बाह्य आणि अंतर सर्व पदार्थांचं अधिष्ठान रूप असणारा असा हा सर्वात्मक आहे. सर्वांचा आत्मरूपाना तो जसा शरीराच्या आत आहे तसाच शरीराच्या बाहेरही आहे. सर्व चराचरामध्ये तो भरलेला आहे. अधि याचा अर्थ आत आणि आत्म म्हणजे स्वतः. आपल्या स्वतःच्या आत जे काही आहे तेच बाहेर पण आहे हे कळणं याचा अर्थ अध्यात्म. जे आपल्या अंतर्यामी आहे तेच या सर्व चराचरामध्ये बाहेर सुद्धा भरून आहे. हे ज्याला कळतं त्याला अध्यात्म कळतो असं म्हणतात. तेव्हा अज्ञानी जीवाला मात्र उपाधी भेदामुळे, मग ते उपाधी कोणताही असो, देहाचा उपाधी असो, नावाचा असो, उपाधी भेदामुळे त्यातलं समत्व प्रतीला येत नाही. सर्वांमध्ये समत्व म्हणजे आत्मत्व, ते त्याच्या प्रतीला येत नाही. कारण तो भेद बघतो. उपाधी भेद म्हणलं, प्रत्येक जीव मात्र हा देहानं वेगळा आहे, आकारानं वेगळा आहे, नावानं वेगळा आहे, गुणांनी वेगळा आहे. गुण म्हणजे त्रिगुण. आणि हा उपाधी भेद आहे असं तो वर्गवारी करत राहतो. पण या सगळ्यामध्ये ते चैतन्य तत्व, ते आत्मतत्व एकच आहे. आत्मतत्व पाहण्याची दृष्टी ज्याला आलेली आहे, ही आत्मदृष्टी ज्याला आलेली आहे तोच फक्त सर्वांमध्ये समत्व पाहतो आहे. सगळ्यामध्ये भगवंत जे जे भेटे भूत ते म्हणजे भगवंत अशी त्याची अवस्था होती. पण केव्हा आत्मदृष्टी आल्याशिवाय नाही.
आणि आत्मदृष्टी कशाने येईल? सदैव आपली अंतःकरण वृत्ती जर का तो आत्म्याकडे लावेल, ही आत्मबुद्धी सतत बुद्धीला जर आत्म्याकडे सतत ठेवेल, तर आपोआप तो आत्माकार होत जाईल. आपोआप त्याला आत्मदृष्टी तेव्हा इथं ते म्हणतात की त्याला आत्मा हा सप्राण आहे, समन आहे, सेंद्रिय इंद्रियासहित आहे, सविषय आहे असा भासतो. आपला आत्मा प्रत्येक जीवाचा आत्मा, त्याला मन आहे, त्याचं मन असं आहे, त्याचं मन दुष्ट आहे, त्याचं मन चांगलं आहे असं म्हणतो तो. त्याची इंद्रिय अशी आहे, तो पांगळा आहे, हा लंगडा आहे असं म्हणतो तो. हा नळ आहे का म्हणतो? वास्तविक त्यानं जर आत्मदृष्टीनं पाहिलं असेल तर तो असं म्हणणार हा आंधळा, हा पांगळा असं कधीच म्हणणार नाही. तो भगवंतच आहे. एवढी मोठी दृष्टी देतात पाहते. पण खरं तर तो मुळात आत्मा कसा आहे? अप्राण, अमन आहे असं इथं म्हणलेलं आहे. पुढं जे वर्णन आलेलं आहे त्यामध्ये ते अप्राण असं पुढे येतं. अप्राण म्हणजेच क्रियाशक्ती विशिष्ट जो चलनात्मक वायू आहे. कारण प्राण, त्या प्राणाच्या मुळेच सगळ्या अखिल क्रिया होत असतात. आणि हा वायू त्याच्या ठिकाणी नाही, त्या परमात्म्याच्या ठिकाणी. म्हणून तो अक्रिय आहे. कोणतीही क्रिया त्याच्या ठिकाणी संभवतच नाही. कुठलीही क्रिया जरी झाली तरी ती अज्ञान दशेत होत असते. आणि तो तर ज्ञान स्वरूप आहे. तो काही जड नाही. तो अक्रिय आहे म्हणून काही दगड पाषाणासारखा जड नाही तो, कारण तो चैतन्य स्वरूप आहे. तो अनादि आहे म्हणून प्राण त्याच्या बरोबर असणंच शक्य नाही. जन्मच नाही त्याला. एखादी गोष्ट ज्यावेळी त्या गर्भामध्ये जीव केव्हा प्राण शिरतात त्यामध्ये, आधी म्हणजे काहीतरी सुरुवात होते ना, जनजायते सुरुवात होते त्यावेळी प्राण त्याच्या क्षेत्रात वायू शिरतो त्यामध्ये, त्या गर्भामध्ये. तेव्हा मुळात याला आधीच नाही, अनादि आहे हा परब्रह्म परमात्मा. आणि म्हणून त्याच्यामध्ये प्राण असणेच शक्य नाही. ज्यावेळी पुरुष देहधारी होतो त्याच वेळी प्राण निर्माण होतो. जोपर्यंत पुरुष देहधारी होत नाही तोपर्यंत तो अप्राण असतो. पुढचं पद आलेलं आहे अमन. संकल्प विकल्पात्मक जे मन त्यानं हा रहित आहे. सर्व बाह्य अभ्यंतर इंद्रिय विषय रहित आहे. अमन आहे याचा अर्थ. ह्याला इंद्रियही नाही आणि विषयही नाही. किती उत्तम झालं ना. अमन हे पद लक्षात घेतलं पाहिजे आपल्या. म्हणून सगळ्या सर्व संतांनी हेच सांगितलेलं आहे की आपल्या मनाचं मन पण त्यालाच अमन करा. का सांगितलं? आणि खरा तर संसार तिथंच सुरू होतो मनामुळे. मन म्हणलं की आपोआप इंद्रियांचा प्रेरक आहे तो, विषयांच्याकडे धाव घेणार आणि मग ते त्याला बंधनाला कारण होईल. हा अमन आहे. हा अमन आहे याचा अर्थ मी अमन आहे. त्याला काय विचार करायचा आहे? मंत्र आपल्या अंगावर घेऊन कसे अनुभवायचे आहे? हा परब्रह्म परमात्मा अप्राण आहे, अमन आहे हे सांगितलेलं आहे ना त्यांनी. तर ते स्वरूप माझं आहे. त्याने आधी शेवटी म्हणून सांगितलं त्यांनी की सर्वांच्या अंतर्यामी मी आहे. शेवटचं पद काय येतं पहा. प्राण मनादिकांची परब्रह्म स्वरूपाला उपाधी नाही. ते संपूर्णतः. पुढचं पद काय येतं? अखंड शुद्ध विमल आहे. शुभ्रम असं पद आलं. शुभ्रम म्हणजे शुद्ध, शुद्धम, विशुद्ध, निष्कलंक. त्यामध्ये भेसळ होणंच शक्य नाही. कारण भेसळ करायला दुसरं तत्व पाहिजे ना. कशाची तर दुसऱ्या कशाची तरी भेसळ केली जाते. भेसळ करताना दुसरा पदार्थ मिसळायला लागतो. दुसरा पदार्थच अस्तित्वात नाहीये जगामध्ये. एक जे काही आहे ते एक परब्रह्म तत्वच आहे. दुसरं तत्वच नसल्यामुळे कशाची भेसळ होणार? म्हणून हा विशुद्ध आहे आणि ते आपलं स्वरूप आहे. आपण सुद्धा जय जय हो शुद्ध असे आहोत. हे जीवाला सांगावं लागतं कारण त्याला ते कळत नाही. तो शुद्ध आणि अशुद्ध या दोहोंचाही प्रकाशक आहे. कसा बाळा?
मनुष्य सूर्याच्या प्रकाशामध्ये यज्ञ करत बसलेला आहे. आता यज्ञ हे पुण्यकर्म आहे आणि एखाद्यानं त्या सूर्याच्या प्रकाशातच एखाद्याचा वध केलेला आहे म्हणजे ते पापकर्म आहे. पण त्या सूर्याला किंवा त्याच्या प्रकाशाला पुण्यही लागत नाही आणि पापही लागत नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येते पाप पुण्य अंगा. नुसतंच पाप नव्हे पुण्य सुद्धा अंगा लागून येते. कसा आहे त्या परमात्म्याच्या ठिकाणी शुद्ध आणि अशुद्ध मुळात दोहोंचा तो प्रकाशक आहे ते महत्वाचं. तेव्हा केवळ प्रकाशक असणं परमात्म्याचं विशुद्ध स्वरूप म्हणजे जाणीव स्वरूप. लागते कशाला तरी चिकटते आणि म्हणून तिच्यात अशुद्धत्व येतो. आपली मूळ शुद्ध जाणीव जर आपल्याला तिचा जर शोध घेता आला, ती जर पकडता आली, तरी ही विशुद्ध जाणीव म्हणजे आपलं हे अहंस्फुरण हे त्या स्वरूपातून उठत असतं, त्या आत्मरूपातून उठत असतं. मग आपल्याला पत्ता लागेल की अरे आपण त्याचेच अंश आहोत, तो सूर्य आणि त्याचा किरण. इतकं सोपं होतं ते पुढे. परंतु ते विशुद्ध जाणीवेपर्यंत पोहोचायला पाहिजे ना त्याने. तिथं त्यांना शुभ्रम या शब्दामध्ये ती विशुद्ध जाणीव सांगायची आहे. पुढे ते म्हणतात ते परता अक्षरात परा आहे. सर्व कार्यांपेक्षा पर असं जे अव्यक्त म्हणजेच माया त्याच्याही पलीकडे त्या मायेच्याही अतीत असणार असं हे उपाधी रहित सर्व श्रेष्ठ म्हणजेच पर याचा अर्थ श्रेष्ठ आणि अतीत असं असा हा पुरुष आहे. त्याला परब्रह्म किंवा परमपुरुष म्हणतात. जेव्हा नामरूपांचं जगत अव्यक्त स्थितीमध्ये राहत त्यावेळी सुद्धा ते केवळ चैतन्य तत्वात अस्तित्वात असतं. सगळं नाम रूप लयाला गेलं असं जरी वाटत असतं या जगताचं, तरी सुद्धा ते कुठं असतं याच्याच ठिकाणी या परब्रह्म तत्वातच अधिष्ठित असतं. ज्याला आपण ब्रह्म म्हणत असतो, जे आपल्याला दिसतं अनुभवाला येतं, ते ब्रह्म म्हणजे अक्षर विनाशहीन असं त्याला म्हणलेलं. अक्षर या शब्दाचा अर्थ अक्षर म्हणजे विनाश. ते श्रेष्ठ आहे, पर आहे याचा अर्थ. पण परब्रह्म हे त्या ब्रह्माहून सुद्धा श्रेष्ठ आहे. परात परा असा शब्द वापरलाय. त्या परमात्मरूपी पुरुष हा या दृश्य ब्रह्माहून श्रेष्ठ आहे. म्हणजे हा अनुभवाचा कसा कसा घेत गेले ते बघा, कसा घ्यायला सांगितलाय म्हणजे त्याला. आणि अंतर्यामी आपला प्रत्येकात्मा, अंतर्यामी जो आपल्याला सतत जाणवणारी विशुद्ध तो आत्मा, हा संपूर्ण जो अंतर्यामी आहे तोच या संपूर्ण बाह्य चराचरामध्ये आहे, बाहेरही ते. आणि ते म्हणतात यात उभो नाही अधिष्ठानभूत असणारा असा तो परब्रह्म परमात्मा. म्हणजे दृश्य ब्रह्माहून सुद्धा हा परमात्मा परब्रह्म हे श्रेष्ठ आहे. अक्षर ब्रह्माहूनही तो परमपुरुष श्रेष्ठ आहे असं इथं अंगिरस सांगतात. आणि त्या परात्पर पर अशा अक्षराच्या ठिकाणी हे प्राणादिक कसे नसतात, अप्राण अमन असं त्याला म्हणलं ना, हे कसे नसतात बरं, हे त्यांनी पुढील मंत्रामधून सांगितलेलं आहे. आता पुढचा मंत्र, तिसरा मंत्र बघूया. एतस्मात् जायते प्राणो मनः सर्वेन्द्रियाणि च खं वायुर्ज्योतिरापः पृथ्वी विश्वस्य धारिणी. एतस्मात् प्राणः जायते मनः सर्वेन्द्रियाणि च खं वायु ज्योति आपा विश्वस्य धारिणी पृथ्वी. याच्यापासून काय काय निर्माण होतं? याच्यापासून म्हणजे या परब्रह्मापासून प्राण, मन, सर्व इंद्रिय, आकाश, वायू, तेज, आप आणि विश्वाला धारण करणारी पृथ्वी हे उत्पन्न होता. त्या परब्रह्मापासून सर्व चराचर उत्पन्न झाले.
आणि या विश्वनिर्मितीचा क्रम कसं कसं क्रमानं काय निर्माण होत गेलं तो क्रम इथं या मंत्रामध्ये त्यांनी दिलेला आहे. प्रथम प्राण उत्पन्न होतो, मग मन होतं. प्राण असल्याशिवाय मन असत नाही हे लक्षात घ्या. आता दगड जो आहे तो दगड त्याच्यामध्ये तो प्राणरहित आहे आणि म्हणून त्याला मन नाही. अखिल आपल्या क्रिया ज्या होत असतात त्या प्राणामुळे होत असतात, पण क्रिया प्रत्यक्षात घडतात या इंद्रियांच्याकडे. आणि म्हणून इंद्रियांचा प्रेरक आहे मन. म्हणून मनानंतर इंद्रिय निर्माण होतात. झाली वास्तविक ती बहिर्जगाशी अंतर्जगाचा संबंध ठेवण्यासाठी निर्माण झालेली आहे. कशासाठी इंद्रिय निर्माण झाली? बाहेरच्या जगाशी आपल्या अंतर्जगाचा म्हणजे त्या मनाचा संबंध ठेवण्यासाठी. म्हणून बाहेरचं जग कसं आहे? पंचमहाभूतात्मक आहे. म्हणून मग पुढे वर्णन त्या पंचमहाभूतांचं आहे. एकेका महाभूताशी एक एक इंद्रिय संपर्क ठेवत जातं पंचज्ञानेंद्रियामध्ये. आणि म्हणून 5 इंद्रिये निर्माण झालेली आहे. आकाशाचा संबंध कानाने येतो, वायूचा संबंध त्वचेने येतो, तेजाचा संबंध नेत्रांनी, जलाचा जिभेने आणि पृथ्वीचा नाकाने संबंध येतो. आणि ही पंचमहाभूते परब्रह्मापासून उत्पन्न झालेली आहे. त्यांच्या उत्पत्तीचा सुद्धा त्यांनी अनुक्रम सांगितलेला आहे. कुणाचा? पंचमहाभूतांचा. प्रथम आकाश, मग वायू, मग तेज, मग आग, जल आणि मग पृथ्वी. विश्वाला धारण करणारी असं तिला विशेषण त्यांनी लावलेला आहे हेतुपूर्वक. त्याचा अर्थ असा आहे की हे विश्व सजीव आहे, विश्वाला धारण करते असं म्हणतात. या परब्रह्मापासून एकंदर ही 17 तत्व निर्माण झालेली या मंत्रात सांगितली आहेत त्यांची. प्राण, मन, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि पंचमहाभूत. वास्तविक हे सगळेच अक्षर ब्रह्माचेच विकार आहे. आणि विकार हा नेहमीच अनृत असतो. अनृत म्हणजेच मिथ्या असतो. याला आधार आता आहे एका श्रुतीचा, वाचारंभणम विकारो नामधेयम. म्हणजे नुसतं बोलण्यापुरतं आहे वाचारंभण. सत्य फक्त परब्रह्म आहे आणि बाकीचं सगळं मिथ्या आहे. मिथ्या याचा अर्थ विकारी नाशवंत. एखादी मिथ्या गोष्ट सत्य अर्थात वास्तव वर्णनाला लागू पडत नाही. कोणती मिथ्या गोष्ट असेल तर ती सत्य वर्णन करू शकत नाही. उदाहरणार्थ स्वप्नामध्ये पुत्र झाला असं त्याला वाटलं, म्हणून काही ज्याला पुत्र नाही तो अपुत्र मनुष्य पुत्रवान होऊ शकत नाही. प्रत्यक्षात तसं आहे. तो जो स्वप्नाचा दृष्टांत दिलेला आहे ना तो यासाठी दिलेला आहे. कसा पहा, निरुपाधिक ब्रह्माला अप्राण अमन हे म्हणणंच योग्य आहे. जसं ज्याला पुत्र नाही त्याला अपुत्र असं म्हणतात. मग भले त्यानं स्वप्नामध्ये आपल्या किती का मुलं झालेली पाहणार. तसं प्राण आणि मन हे मुळातच मिथ्या आहे, म्हणजेच नाशवंत आहे. प्राण निघून गेले म्हणून आपलं अस्तित्व काही संपुष्टात येत नाही हे सांगायचं आहे त्यांना मुद्दा. कारण मनुष्याला तसं वाटत नाही. प्राण गेले की म्हणतात तो गेला. पण असतुची असे हे त्यांना सांगायचं आहे. परब्रह्म परमात्मा हा प्राणाच्या असण्यावर आणि नसण्यावर अवलंबून नाही, तो मुळातच सत आहे. उलट प्राण आणि मन हेच मुळात असत आहेत हे आपल्याला कळायला पाहिजे. हे पक्क कळलं पाहिजे. कशासाठी उपनिषद शिकायची आपण? तर सगळा घोटाळा आपल्या डोक्यात झालेला आहे बुद्धी, आणि तो जर आपल्याला काढून करता आला दृष्ट बाकी काही नाही परमार्थामध्ये. म्हणून काय होतं काही वेळेला माणसाला वाटतं की यार कशालाही उपनिषद शिकायला वेदांत शिकायला पाहिजे. ज्याला याच देहात असताना बोध करून घ्यायचा असेल, कारण शेवटी बोध करणं म्हणजेच बोध होत. मोक्ष मोक्ष म्हणजे काही दुसरं काही नाही. त्याला बोध व्हायला पाहिजे. बोध कोणता? मीच ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मि, हा खरा बोध आहे. आणि हा जर बोध त्याला झालेला नसेल भले त्याला कितीही बाकी
कितीही परमार्थ त्यांना उदंड, परमार्थाच्या नावावर इतर काही गोष्टी उदंड केलेल्या असल्या म्हणून ज्या ज्या काही तो प्रचंड धार्मिक मनुष्य एखाद्या वेळेला दिसून येतो आपल्याला, अरे किती देवदेव देवदेव करतो आहे म्हणून माणसं म्हणतात. परंतु हा जर बोध त्याला झाला नाही तर त्याला मुक्ती मिळेल. पुन्हा तो पुण्यवान असेल, तो भले मोठ्या पुण्य लोकांना, सत्य लोकांना सुद्धा जाऊन येईल, पण पुन्हा त्याला देव घेऊन आणि पुन्हा पुनरपी जन्म पुनरपी मरणम चालू राहील. मग जर इथवर आपण आलो आहोत, हे द्वार जर आपल्याला खुलं झालेलं आहे आपल्या बुद्धीला, तर जरा पुढे झेपावायला काय हरकत आहे? निदान हे उपनिषदांचं द्वार तरी आपल्याला खुलं झालं वेदांताचं. आणि हा वेदांत सगळीकडे आहे ना. उपनिषद म्हणजे तुकारामांचा एक अभंग जरी घेतला ना, त्यात सुद्धा आपल्याला मिळेल हे ज्ञान. ज्ञानेश्वरीत जसं आहे, दासबोधात जसं आहे, ज्ञानबाबत जसं आहे, प्रत्येक का तर हे महात्मे ब्रह्मरूप होते ते, म्हणून त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये हे ज्ञान भरलेलं आहे. ते कुठूनही करून घ्या, उपनिषदातूनच करून घ्या असं नाहीये. म्हणजे उपनिषदात तर ते ठासून भरलेलं आहे, कारण तो वेदांतच भाग आहे. कुठूनही करून घेता आलं, ज्याला जिथून करून घेता येईल, सोप्यात सोपं वाटत असेल. एखाद्याला तुकारामांचा अभंगच सोपा वाटत, साधा वारकरी दिसतो, तो म्हणतो मला ते संस्कृत विस्तृत येत नाही, त्यामुळे मी काही त्या उपनिषदाच्या नादाला लागत नाही. भले नाही का लागेना, त्याने एक तुकारामांचे अभंग जरी चांगले, ते स्वतः अभ्यास चिंतन त्याच्यावर करणं महत्त्वाचं. नुसते सगळे पाठ म्हणून दाखवणं म्हणजे नाही, ते घेऊन नुसतं काळ घेऊन म्हणत बसणं एवढ्यानं होणार नाही. तर त्या अभंगात काय अर्थ दडलेला आहे हे पाहणं त्यानं, ही सवय त्यानं बुद्धीला आपल्या लावून घेतली पाहिजे. आणि असं करता करता चिंतनी तद्रूपता, म्हणजेच ते परब्रह्म तत्व त्याची एकरूप होईल, तो आपोआप कळेल. पूर्ण बुद्धिशरण होऊन ज्यांचा अभंग आहे, ज्यांची ओळी आहे, त्या महात्म्यांना त्यांना शरण जायला पाहिजे. तुम्हीच सांगा याचा अर्थ काय आहे. आपोआप त्याच्या बुद्धीमध्ये तो प्रकाश पडल्याशिवाय ते राहत नाही. शरण आलेल्याला निश्चितपणे बोध करणं हे त्यांचं काम आहे. तेव्हा कुठलाही मंत्र जरी आपल्याला समजून घ्यायचा असेल तरी सुद्धा हाच उपाय आहे. त्या अंगिरस ज्या मुलींनी हा मंत्र त्यांच्या मुखातून आलेला आहे त्यांना शरण जायला पाहिजे. यात काय रहस्य आहे त्या मंत्रामध्ये, इथे काय म्हणले तरी पहा की हा परब्रह्म परमात्मा प्राणाच्या असण्यावर आणि नसण्यावर अवलंबून नाही, तो मूळचाच सत आहे. उलट प्राण आणि मन हेच असत आहे. आणि त्यांच्याशी जीवात्मा जर तादात्म्य पावायला लागेल, कसा पावतो तो? माझे प्राण माझे मन त्या तऱ्हेने पावत असतो तादात्म्य सदैव. तर त्याला सुद्धा मग हे विनाशी पण चिकटायला लागेल. ज्याच्याशी तो तादात्म्य पावतो ते तो होतो, हा नियम आहे. आणि वास्तविक तो अविनाशी आहे आणि हे त्याला कळावं म्हणून त्यांनी अप्राण अमन ही पद या मंत्रात घातलेली आहे. ती परब्रह्म परमात्म्याची आहे, याचाच अर्थ ते आपली आहे. आपण अप्राण आहोत, अमन आहोत मूळचे. आता म्हणतो माझ्या मनात आलं, म्हणाल कुठलं तुझं मन? तीन मंत्रावरचा आपल्याला वाचून घ्यायचं आहे. अजून परदानंद महाराजांची टीका याली जाते, उरला तर मग चौथा मंत्र. शौनका भावे सावधान, विवेकाने करी श्रवण, सुटून द्यावे कधी भान, शब्दा मागील अर्थाचे पा. शब्द अर्थाचे वाहन होत, महत्व त्यांचे मर्यादित. जो जो असतो श्रीमंत, वाहने तो फार त्याची. ब्रह्मासारखी श्रीमंती कुणासी या नसे जगती. ते भेटाया नाना रीती, येई मानवी बुद्धीची. भेटणाऱ्या तव वाटेची व्यवस्था नाना प्रकारची. उदारपणे करी साची, पात्रतेची लक्षणीय. सांगण्याचे प्रकार तेने लोकात होती फार. चलून द्यावे अंतर, शब्दांची ओघामुळे. शौनका विश्वाभीतरी, पदार्थाच्या नाना परी. आणि म्हणून ही आपल्या बुद्धीला कुवत घेण्यासाठी, म्हणून त्या बुद्धीला आपण आधी शुद्ध करावी लागते, तिला स्थिर करावी लागते. उपासनेनं ती स्थिर होते, नामानं ती शुद्ध होते. आधीचं नाम तेवढ्यासाठी मोलाचं आहे भाग. मग ती त्याचा सतत विचार करायला लागेल, त्याचं चिंतन करायला लागेल, तर ती सूक्ष्म होईल, त्याच्याशी एकरूप होण्याला समर्थ होईल. हे टप्पे आहेत त्या बुद्धीचे. आपल्याला वाटतं त्या
जनाबाई कुठं काय अशिक्षितच होती बाई, काही तुला माहित नव्हतं. त्यांनी जे अभंग लिहिले ते अभंग अजून आम्हाला उलगडत पण नाही. मुक्ताबाईंचे सुद्धा साधे अभंग वाटतात पण उलगडत नाहीत माणसाला, त्यांचे अर्थ लागत नाही. इतकं त्यामध्ये त्यांनी गुह्य ज्ञान हो मुख्य त्यांनी इथं जे सांगते ना की बुद्धी म्हणून ज्याची जशी बुद्धीची पात्रता असेल, तर ते म्हणतात की जशी मानवाची बुद्धीची पात्रता आहे त्या पात्रतेची लक्षणीय हे सांगायचं. सांगण्याचे प्रकार तेने लोकात होती फार, चळून द्यावे अंतर शब्दांची या ओघामुळे. शौनका विश्वा भीतरी पदार्थाच्या नाना परी, असती त्यात पृथ्वीवरी विचार शक्ती मानवासी. तो सृष्टीसी पाहून कधी करीतो चिंतन, केले कोणी हे निर्माण माझे त्याचे काय नाते. एकता की अनेकता कारण झाली या जगता, निमित्त व्यापारा समजता शक्ती कोणत्या रूपाची. ऐसे प्रश्न नाना परी मानवी बुद्धी विचारी, शास्त्रतयाच्या उत्तरी सांगे मूल तत्व एक. विश्वात नाना प्रकारे ग्रह गोलादी दिसती तारे, पृथ्वीवरी ही भेद सारे वस्तू मात्री आढळती. दगड माती पान फूल पाणी धातू झाड वेद, भले बुरे तीक्ष्ण कोमल मानव पशु पक्षी कृमी. अवस्था भेदे या ठाई अनंतता दिसोनी येई, परितयाचे कारण होई ब्रह्म एकची तत्वार्थे. इंधन काही पेटता क्षणी ठिणग्या उडती अग्नीतुनी, तसे अक्षर ब्रह्मातुनी भेद प्रगटे विश्वाचा. जरी वेगळे नामरूप ठिणगी अग्नीचे स्वरूप, चटका बसे थोडा ताप तिघी देई अग्निपरी. अग्निपरी निमिष एक ठिणगी तई दिसे चमक, अंती थोडी उरते राख अग्नित्व मिळते अग्नीसी. तशी शौनका सृष्टी सारी चमके ब्रह्माच्या आधारी, काही काळानंतरी लीन होते ब्रह्मामध्ये. सृष्टीतल्याही प्रकारी जीव घेतल्या विचारी, ठिणगीची सर्वतोपरी उपमा साजे जीवाचे. आकाशाचे जसे भेद उपाधीने होती विविध, पर्वतातील गाध गुहातेवी घटाधिक. रंग आकार गुणांचे रूप नाना प्रकारचे, पाहून ज्याची जसे रुचे तशी नामे वस्तू धरी. नामरूपाचा पसारा विपुलतेने वाढला खरा, तरी बीजभूत अक्षरा लेप त्याचा लागतो ना. मंत्र होऊन या बीजभूत सापडे जे उपाधीत, त्या अक्षराहुनी अत्यंत शुद्धपणाने राहते जे. सर्व स्पंदाची कारण आहे एक म्हणती प्राण, साऱ्या संकल्पा साधन मानिताती मनत्यासी. या प्राणमनांच्या प्रकारा दिव्य पुरुषाजवळीन थारा, ही निर्मळता विचारा घेऊन शुभ्र म्हणती त्या. इंद्रियाची ना गवसत म्हणून म्हणती अमूर्त, जे न कधी जन्मा येत स्वये अनादी असल्याने. सत्ता ज्याची व्यापिती होय विश्वाप्रती अंतर्बाह्य, सांगू जाता त्याचा ठाय जाण सर्वा पलीकडे. शब्दाविणे गती नाही तेने पुरुष म्हणती पायी, अलौकिकता ध्यानी येई त्याची दिव्य म्हटल्याने. असे तत्व परात्पर निरुपाधिक जे निर्विकार, होतसे विश्वासी आधार भंग न येता स्वरूपाची. मंत्र त्या परमतत्वापासून सृष्टी झाली निर्माण, संकल्प भेदे करून प्राण मनाची उत्पत्ती. विषय घेणारी इंद्रिये दासती समुदाय, गणपयांचा जन्माचे देहधारणा हेतू जो. आकाश वायू अग्नी पाणी अशी भूते ही क्रमाने सर्व विश्वाच्या धारणी, ये पृथ्वीती जन्म घेती. मूल तत्व जे अनादी अखंड अव्यय निरुपाधी, त्याच्यापासून प्रसिद्धी आहे साऱ्या निर्मितीची. मूल तत्व निर्विकार सृष्टी पालटे वारंवार, तेथे गुणात नाही थार सृष्टी युक्त नाना गुणी. मूल अगम्य सात्विक सृष्टी ज्ञान प्रत्यक्ष देख, मुळी भावाचे कौतुक सृष्टी व्यापिली कर्माने. हा विरोध ही विसंगती विचित्रता दिसून येती, त्यांची सांगण्या उपपत्ती वाद निर्माण झाले. साक्षात्कारी प्रज्ञावंत आचार्य सती समस्त, भाषा प्रभूते सिद्धांत
निजमताने प्रस्थापिती उपमा दृष्टांत रूपके भाषा त्यांची युक्त करके पांडित्याने अलौकिके शृंगारलेली राहीची बाबा शौनका एकची सार त्या सर्वांचे खरोखर अव्यय ब्रह्मची आधार आहे साऱ्या सृष्टीचा या ब्रह्माचा उद्देशुनी शब्द नाना दिले कुणी आत्ता अक्षर वामनी साचे वा कोणी म्हणे विराट पुरुष परात्पर आत्मा यक्ष परमेश्वर हिरण्यगर्भ कोणी रुचिर म्हणे कोणी प्रजापती आपुल्या मतानुसरोनी ऐशा नावातही कुणी पर अपर या भेदानी क्रम लावी अस्वास्थांचा तत्वापासून परितेने ढळावे ना साधकाने पात्रतेच्या गौरवाने विवेकेचे आदरावे भव्यतेचे द्योतक मी सांगतो रूपक जेणे करण्या येई तर्क व्यापकतेच्या ब्रह्माच्या विराट पुरुषाचं त्यांनी रूपक केलेलं आहे विराट पुरुषाचं स्वरूप वर्णन केलेलं आहे त्या मंत्रामध्ये चौथा मंत्र चल घेऊ आता मुंडकातील खंड पहिला मंत्र चौथा अग्निर्मूर्धा चक्षुषी चंद्रसूर्यौ दिशश्रोत्रे वाग्विवृत्ताश्च वेदाः वायुः प्राणो हृदयं विश्वमस्य पद्भ्यां पृथिवी हेश सर्वभूतान्तरात्मा अन्वय बघूया आधी अग्नि मूर्धा चक्षुषी चंद्र सूर्यौ चक्षुषी दिशः श्रोत्रे विवृताः वेदाः च वाक् वायु प्राणः हृदयं विश्वम् अस्य हृदयं पद्भ्यां पृथिवी ही एषः सर्वभूतांतरात्मा अर्थात बघूया अग्नी म्हणजे द्युलोक हे याचं मस्तक आहे चंद्र आणि सूर्य हे नेत्र आहे चक्षुषी दिशा हे कान विवृताः वेदाः म्हणजे प्रसिद्ध वेद हीच याची वाणी आहे वायू हा प्राण सर्व विश्व हे याचं हृदय आणि ज्याच्या पायांपासून ही पृथ्वी झाली तो हा देव एषः सर्व भूतांचा अंतरात्मा आहे सर्व भूतांतरात्मा सुंदर वर्णन आलेलं आहे या मंत्रामध्ये अगदी शांताच्या भाषेमध्ये अनंताचं वर्णन म्हणतात असं आलेलं आहे आपल्याला कळेल असं परंतु त्या आवाजच्या वर्णनी अशा परमात्म्याचं वर्णन तरी केलेलं आहे अमूर्त अशा परब्रह्माला त्यांनी विराट रूप त्याचं कसं असतं या विराट रूपाचं वर्णन या मंत्रामध्ये केलेलं आहे तो विराट या नावानं ब्रह्मांड रूप होतो आणि जणू काही हिरण्य गर्भापासून हे विराट रूप त्याचं निर्माण होतं कसं कसं तर हाच प्रथम शरीरी हिरण्य गर्भ हाच सर्व व्यापक विष्णू आणि हाच अनंत हाच सर्व भूतांतरात्मा तो सगळ्याला व्यापून आहे म्हणून त्याला विष्णू असं म्हणलेलं आहे अविनाशी आहे म्हणून त्याला अनंत असं म्हणलेलं आहे आणि जर त्याचं शरीरच सांगायचं झालं तर हिरण्य गर्भ हे त्याचं शरीर आहे आणि सर्व भूतमात्रांच्या हृदयामध्ये अंतरी हा आत्मरूपानं आहे सर्व भूतांच्या ठिकाणी तो द्रष्टा श्रोता मनता ज्ञाता असा आहे आपल्याला जे जे काही जाणवत आहे ज्ञाता जाणीव जे जे कळतं आहे जे जे आपण मी पाहिलं म्हणतो पाहणारा मी आहे मी ऐकणार आहे मी कल्पना करणारा मनन करणारा आहे असा जो जो काही आपल्याला वाटतो आहे तो म्हणजेच हा आत्मा आहे परमात्मा आहे सर्व कारण आत्मा तो हाच आहे तर याचं विराट स्वरूप आता प्रत्यक्षात बघूया इथं त्यांनी वर्णन केलेलं आहे अग्नि स्वरूप
कुठलं? द्युलोक म्हणजे स्वरलोक, हेच याचं मस्तक म्हणलेलं आहे. स्वरलोक हे याचं मस्तक आहे. नेत्र सांगितलेले आहेत चंद्र आणि सूर्य. दिशा हे याचे कान सांगितले आहेत. वेद ही याची प्रसिद्ध वाणी सांगितली. वायू हा याचा प्राण आणि अख्खं जगत हे याचं हृदय म्हणजेच अंतःकरण आहे. ते जागेपणी उत्पन्न होतं आणि झोपेमध्ये लय पावतं. अंतःकरणाचा लय आहे झोपेमध्ये. खरं तर अंतःकरणानं जगाला खरेपणा प्राप्त होत असतो. तेव्हा माणूस ज्यावेळी झोपतो त्यावेळी अंतःकरण त्याचं लीन होतं. जणू काही जगताचा लय होतो. काही त्याला त्यावेळी कळत नाही. जगाची जाणीव नाही. आणि तेच तो जेव्हा जागा होतो त्यावेळी लगेच त्याला सगळं जगत दिसायला लागतं, कळायला लागतं, ज्ञात व्हायला लागतं. याचा अर्थ सर्व जगत हे याचं अंतःकरणाचाच हा विचार आहे. सर्व जगत म्हणजे अंतःकरणाचा विचार आहे. जोपर्यंत तो अंतःकरण आहे तोपर्यंत तो अख्ख्या जगाचा विचार करत असतो. संबंध जगाची कल्पना तो करत असतो. अंतःकरण आहे म्हणून. आणि पुढे ते म्हणतात याच्या चरणापासून पृथ्वी निर्माण होते. ह्या सर्वव्यापी विष्णू रूपाला तीनही लोकांचं नाव देता येतं. हाच अधिकारी विष्णू सर्व भूतांच्या अंतरामध्ये प्रत्यगात्मा म्हणून, प्रत्यक म्हणजे साक्षात आत्मरूपाने आहे. त्याला प्रत्ययाला येतो आहे म्हणून प्रत्यक म्हणलं. प्रत्ययाला येत असतो. आपल्या अंतरी जे आपलं आत्मरूप आहे, आपलं आत्मभान आहे, आपलं आहे पण आहे, मी पण आहे, ते प्रत्येकाला जाणवत असतं. याला प्रत्यक्ष. प्रत्यक्षच्या उलट काय? पराक. पराक म्हणजे अप्रत्यक्ष, अपरोक्ष म्हणजे साक्षात नव्हे. ते आत्मरूपानं ज्याचा आपल्याला सतत प्रत्यय येत असतो त्याला प्रत्यगात्मा असं म्हणलेलं आहे. आता इथं अग्नीला मस्तकाची उपमा दिलेली आहे. ती किती सार्थ आहे ते जरा बघूया. आपल्या शरीरामध्ये सुद्धा ज्या काही सगळ्या हालचाली होत असतात त्या मस्तकामधून येणाऱ्या संवेदनांवर अवलंबून असतात. हे मज्जातंतू या मस्तकांमधून जी केंद्र आहेत, मस्तकामध्ये जी केंद्र आहेत त्यानुसार सगळ्या हालचाली आपल्या होत असतात. म्हणजे शरीरातील अंतिम शक्ती अर्थात मूलभूत शक्ती ही मुळात कुठं असते? मस्तकात असते. शक्ती केंद्र सगळी मस्तकात आहे. अग्नी ही ब्रह्माची अशीच मूलभूत शक्ती आहे आणि म्हणून तिला त्यांनी मस्तकाची उपमा दिलेली आहे. त्या परब्रह्माची अग्नी ही काय आहे? मूलभूत शक्ती आहे. आपल्या नेत्रामध्ये तेजाचं स्थान आहे आणि या विश्वामधील तेजाचं स्थान कोणतं? सूर्य आणि चंद्र. ब्रह्मामध्ये कितीही तेज जरी असलं तरी सुद्धा आपल्या वाट्याला ते तेज सूर्यामधून आणि चंद्रामधूनच येत असते. सूर्य आणि चंद्र म्हणूनच त्या परमपुरुषाचे डोळे आहेत असं म्हणले. पुढे त्यांनी म्हणलंय परमात्म्याचे कान म्हणजे दिशा. दिशा हे काय आहे? ओळखणं ज्याला म्हणतो आपण, त्या ओळखण्याचं एक साधन आहे. कोणत्या दिशेला? आपल्या कानामध्ये हे ओळखण्याचं साधन असतं. दिशांना कान का म्हणलेलं आहे हे जरा समजून घे. आपल्या कानामध्ये एक साधन आहे, लेब्रेन्थ म्हणलेलं आहे त्याला. आणि हे साधन म्हणजे आपल्या कानामध्ये 3 अर्धवर्तुळाकार असे बोगदे आहेत. त्या बोगद्यांचं ते बनलेलं आहे आणि त्यामध्ये एक विशिष्ट द्रव पदार्थ असतो. ज्यावेळी आपलं डोकं हलतं त्यावेळी
डोकं जसं जसं आले तसं तसं ते द्रव सुद्धा हलत राहतं आणि त्यामुळे त्या त्या बोगद्यांवर विशिष्ट दाब पडत जातो आणि त्यातून आपल्याला दिशा कळते. हे कानाच्या संदर्भामध्ये आहे. दिशांना कान का म्हणलं त्याचं स्पष्टीकरण आहे. पुढे त्यांनी म्हणलेलं आहे याची वाणी काय आहे. वेद ही याची वाणी आहे. वेद म्हणजे जाणण्याला जे जाणण्यासारखं आहे असं म्हणजेच ज्ञान. वेद या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. वेदामध्ये चिरंतन सत्य असं ज्ञान आहे आणि ते ज्ञान म्हणजेच परमात्म्याची वाणी आहे. कारण परमात्मा ते जीवाला सांगतो आहे. वाणी आहे. पुढे त्याने म्हणलेलं आहे वायू हा याचा प्राण आहे. प्राण ही मुळात एक शक्ती आहे की जिच्यामुळे शरीरामध्ये आपल्या चेतना निर्माण होत असते. हा प्राण ज्याच्यामध्ये आहे त्याला प्राणी असं म्हटलं जातं. तेव्हा हा प्राण वायूवर अवलंबून असतो. वायूच्या एका विशिष्ट घटकावर अवलंबून असतो आणि या विशिष्ट घटकालाच आपण प्राणवायू असं म्हणतो. तेव्हा वायू हाच प्राणाला सतत शक्ती पुरवत असतो आणि वायू जर नसेल तर मात्र प्राण राहू शकत नाही, राहूच शकणार नाही. आणि म्हणून वायूला इथे परमात्म्याचा प्राण असं त्यांनी म्हणलेलं आहे. आता परमात्म्याचं हृदय कोणतं. विश्व हे जगत.